लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे। ज्या महिलांचं आधार कार्ड बँक खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही। आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली। ज्यांच्या तक्रारी आल्या, ज्या लाभार्थी आयकर भरत आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। ज्यांचं उत्पन्न आता 2.5 लाखांहून अधिक वाढलेलं असेल त्यांचे अर्ज बाद केले जातील असंही त्यांनी सांगितलं। त्या काय म्हणाल्या, त्यांच्या बोलण्यातील महत्त्वाचे मुद्दे कोणते होते जाणून घेऊया। डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात, सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत आणि साधारणपणे 9 ऑक्टोबर रोजी आपण शेवटचं डीबीटी केलेलं होतं आणि त्यावेळेला जवळपास 2,34,00,000 पेक्षा अधिक महिलांना आपण या योजनेअंतर्गत लाभ दिला होता। आज डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असताना यामध्ये 2,34,00,000 महिलांचा समावेश तर आहेच, पण ज्या महिलांना आधार सीडिंगमुळे लाभापासून वंचित राहावं लागत होतं त्याच्यातल्या सुद्धा ज्यांची आधार सीडिंग झालेली आहे त्या लाभार्थ्यांना सुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत आणि साधारणपणे 2,34,00,000 आणि आधार सीडिंग झालेल्या ज्या लाभार्थी असतील त्यांना लाभ वितरणाची सुरुवात आजपासून होत असताना येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने आपण या लाभाचं वितरण करणार आहोत। आज साधारणपणे आधार सीडिंग झालेल्या नव्याने झालेल्यापैकी 12 लाखापेक्षा अधिक महिलांना आपण लाभ वितरणची सुरुवात केलेली आहे। 67 लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत। असंच उद्या, परवा आणि आणखीन पुढचे 2 दिवस असे 4 दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल आणि अशा पद्धतीनं 2,34,00,000च्या पुढच्या ज्या आहेत अशा पद्धतीनं आपण त्यांना लाभ वितरण करणार आहोत। त्यामुळे अधिकाधिक महिलांना हा जो सन्मान निधी आहे तो येत्या 3-4 दिवसाच्या कालावधीतच पोहोचणार आहे।